छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व हिंदू बंधू भगिनींनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, आता अतिशय सुंदर असं प्रात्यक्षिक आमच्या हिंदू भगिनींनी सगळ्यांनी एकत्र येऊन केलं. मी माझ्या सहकारी मित्राला स्टेजवर बोलत होतो की प्रत्येकाची जागा चुकली. थोडा आतमध्ये जाऊन ऑनलाईन फिरवलं असतं तर अजून कामाला आलं. जय श्रीराम. योग्य जागी केल्यावर हिरवे साप पळवळत नाही असा अनुभव आहे. आज जे काही छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण इथे जमलोय, यापुढे आपण मिरवणुकीही काढणार आहात. ज्या छत्रपती संभाजी महाराजांच्या मुळे आज आपण हिंदू म्हणून आपली ओळख सांगू शकतो, त्यांना मी सर्वात प्रथम विनम्र अभिवादन करतो. छत्रपती संभाजी महाराजांनी जो काही इतिहास घडवला, एक हिंदू म्हणून आपण किती कडवट असलं पाहिजे, किती कट्टर असलं पाहिजे, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आहे. आपण सर्वजणांनी प्रत्येकाने ज्यांनी स्वराज्याचा इतिहास वाचलाय, ऐकलाय, बघितलाय, त्या प्रत्येकाला छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्यासाठी काय केलं, छत्रपती संभाजी महाराजांनी या भगव्यासाठी काय केलं, हे चांगल्या पद्धतीने माहिती आहे. 40 दिवस त्या औरंगजेबाचे हाल सहन केले. शरीरावर असा एक भाग नाही जिथे त्या औरंगजेबाने त्यांचे हाल केले नव्हते. जिभेपासून डोळ्यापासून सगळं बाहेर काढत होता. पण जेव्हा त्या औरंगजेबाने त्याला विचारलं की राजे, तुम्ही फक्त तुमचा धर्म बदला, मी तुम्हाला सगळं काही तुमच्या पायापर्यंत आणून ठेवतो. छत्रपती संभाजी राजांनी आपला धर्म बदलला नाही, पण मृत्यू स्वीकारलाय. लक्षात ठेवा. हा कडवटपणा जोपर्यंत आपल्यामध्ये येत नाही, हा कट्टरपणा जोपर्यंत आपल्यामध्ये येत नाही, तोपर्यंत आपल्या आजूबाजूला असेल हे हिरवे साप पळवळत राहणार. हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आपण का सहन करायचं, किती सहन करायचं, याला पण मर्यादा असतात. जेव्हा धर्मांतर होतात, लव जिहाद होतात, धर्मांतरचे असंख्य घटना आमच्या कानावर येतात, थोडं काहीतरी आम्हीच दाखवलं जातं. प्रेमामध्ये कधी कधी आमच्या हिंदू माता भगिनींना अडकवलं जातं आणि मग त्यांचं धर्मांतर केलं जातं. तुम्ही विचार करा, छत्रपती संभाजी महाराजांनी जे काही त्यांच्यावर ज्या गोष्टी होत होत्या, त्यांनी अगर इस्लाम धर्म स्वीकारला असता तर आज तुम्ही सगळे हिंदू म्हणून आज तरी इथे उभे तरी असता का? ते नाही स्वीकारला. ते आपल्या धर्मासाठी आपला जीव देणं पत्करलं, पण त्या औरंगजेबाच्या समोर ते झुकले नाही. हा इतिहास, हे सत्य, हे प्रत्येक हिंदूंनी लक्षात ठेवून या भूमीमध्ये, या हिंदू राष्ट्रामध्ये तुम्ही सगळ्यांनी जगलंच पाहिजे. तरच या गोष्टी, तरच हे जिहादी, तरच हे हिरवे साप वळवळायचं बंद करणार. मला आत्ताच माझा मित्र बोलत होता, 1.5 महिन्या अगोदर माझ्या एका हिंदू समाजाच्या व्यक्तीला इथेच एका जिहाद्यांनी कुठल्या बाईकच्या विषयावर मारलं. विचार, एवढे सगळे हिंदू असताना आपण हिंदू राष्ट्रामध्ये राहतो. आज जयंतीच्या निमित्ताने एवढे भगवादाऱ्यांचा लाट आम्हाला दिसते. एवढी साखळी ताकद असताना पण
एका हिंदूंवर वाकड्या नजरेने बघायची हिंमत कसं काय होऊ शकतं, हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे. हे होईल? मालेगाव मध्ये कोण करायची हिंमत करेल? मुंब्रा मध्ये कोण करायला हिंमत करेल? मोहम्मद अली रोड मध्ये कोण करायला हिंमत करेल? बहिरमपाड्यामध्ये कोण करायला हिंमत करेल? नाही करणार. हे सगळं इथेच होऊ शकतं. याबद्दल कधीतरी विचार करा. नाहीतर जयंतीच्या निमित्ताने फक्त छत्रपती संभाजी महाराजांना आठवण करायची. 19 फेब्रुवारी आली तर छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करायची आणि मग अन्य दिवस या हिरव्या सापांचे फक्त मार खायचा असेल तर तुम्हाला हा भगवा हातात घेण्याचा अधिकार नाही. हे आवर्जून तुम्हाला असंख्य लोक येतात, मोठे मला 1.5 शाळे शिकवायला जातात आम्हा लोकांना. ते स्वराज्याची लढाई, हे स्वराज्याची लढाई जेव्हा आम्ही बोलतो की हिंदू विरुद्ध मुसलमान होती, आम्ही जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा घेतो तेव्हा आमच्यावर टीका टिप्पणी करणारे आपल्यातले काही 1.5 शाळे असतात. मग सांगा, अगर स्वराज्याची लढाई ही या इस्लामच्या विरोधात नसेल, हिरव्या सापांच्या विरोधात नसेल, तर मग औरंगजेबाने शंभू राजांना आपला धर्म बदलायला का सांगितलं? म्हणून मी वारंवार तुम्हाला सांगतो, या हिंदू राष्ट्रामध्ये ही भूमी आपली आहे, ही महादेवाची भूमी आहे. इथे सर्व धर्म समभाव चालणार नाही, इथे भाईचारा चालणार नाही. इथे पहिलं हिंदूंचंच हित बघितलं जाणार आणि मग सगळ्या जणांना मोठा कोणाला ती भाईचारा चाटायची असेल, कोणाला त्या भाईचारा आणि सर्व धर्मभाव चाटायचा असेल तर त्यांच्या आप्पाच्या पाकिस्तानमध्ये निघून जावं. इथे राहायची काही गरज नाही. यहाँ पीछे एरिया का नाम है. इथे राहायचं असेल तर इथे आय लव्ह मोहम्मद चालणार नाही. इथे फक्त आय लव्ह महादेवच चालणार. आणि म्हणून एवढी हिंदूंची ताकद असताना, एवढा ज्वलंत इतिहास स्वराज्याचा असताना, एवढा छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्यासाठी जीव प्राण दिलं, त्यांना खऱ्या अर्थाने अगर तुम्हाला त्यांच्या समोर नतमस्तक व्हायचं असेल, हा भगवा अगर तुमच्या हातात फडकत राहायचा असेल तर कुठलाही जिहादी अगर तुमच्याकडे वाकड्या नजरेने बघितलं तर एवढी हिंदूंची ताकद उभी करा की परत शुक्रवारी त्यांच्या सिलेंडर वरती येता कामा नाही. समझा क्या? उनके भाषा में समझाओ तुम लोग को. समझा ना मैं क्या बोल रहा हूँ? और किसी की कुछ बात की चिंता करो मत. तुम्हारा ये हिंदुत्व निभाओ, हमारे मंत्रालय में तुम्हारे लिए बैठा है. ये हमारे हिंदुत्व की सोच की सरकार है, देवा भाव की सरकार है. या हिंदू तरफ कोई भी गंदी नजर से देख नहीं सकता. इतनी ताकत तुम सब लोग में, इतना याद रखो, इतनी ताकत. आणि म्हणून तुम्हाला या निमित्ताने आवर्जून सांगायचंय, या संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण जसं हिंदू म्हणून आज सगळेजण एकत्र आलोय, तसं जेव्हा जेव्हा कुठल्याही हिंदूकडे कोणी अगर वाकड्या नजरेने इथे बघितलं तर तेव्हा तेव्हा एक हिंदू म्हणून तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन आपली ताकद दाखवायलाच लागेल. हा शब्द तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने द्यायचा आहे. तुम्ही एक ताकदीने एकत्र या देवाभाऊचं सरकार आणि वरती आमचे नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आणि आता महापौर म्हणून मुंबईच्या महापालिकेवर मुंबईच्या महापौर हे आय लव्ह महादेव वालेच बसलेत. एक लक्षात ठेवून तुम्ही सगळेजण वावरलं पाहिजे. आणि म्हणून या निमित्ताने आज संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आलोच आहे. पण त्याचबरोबर इथे कुठला आमदार किंवा मंत्री म्हणून आलेलो नाही, पण एक हिंदू म्हणून तुम्हाला ताकद देण्यासाठी इथे आलेलो आहे. लक्षात घ्या.
कोणी उद्या कसलीही वळवळ केली तर परत न सांगता येईल आणि तांडव करीन एक लक्षात ठेव. आणि म्हणून या निमित्ताने परत एकदा सगळ्या आयोजकांना मी मनापासून धन्यवाद देतो. अशाच पद्धतीने हिंदूंची ताकद आमच्या ह्या मुंबईचा डीएनए तो हिंदुत्वाचा आहे. डीएनएच आहे. इथे हिरवे सापांना जागा नाही. बांगलादेशीने रोहिंग्यानी त्यांच्या आता बांगलादेशमध्ये ती घाण का निघून जावी. तुमको तुम्हारी जरूरत इधर हमको नहीं है. इतना याद रखना, इतना याद रखना. आणि म्हणून आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही सकल हिंदू समाजाला एकत्र करून आमच्या खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी महाराजांची ती जयंती तुम्ही साजरी करत आहात. तुम्हाला फक्त ताकद देण्यासाठी आणि पाठिंबा देण्यासाठी आज इथे मी आलोय. या ताकदीने दरवर्षी मी तो बोलतो जयंती फक्त एक दिवस साजरा नका करू. 365 दिवस ही छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी झालीच पाहिजे. हा शब्द तुम्ही या निमित्ताने एक दुसऱ्याला द्यायचा. परत एकदा मी आयोजकांचे आभार मानतो. इथेच थांबतो. बोला जय जय श्री